या ठिकाणी आपण एक रस्ते विकासाचा आराखडा तयार केलेला आहे। ज्या आराखड्यामध्ये एक थीम आपण तयार केलेली आहे, पर्यटनाचे केंद्र जोडणे, उद्योगाचे केंद्र जोडणे, अशा प्रकारची। आणि या आराखड्याच्या आधारावर आता आपण या ठिकाणी कामं करतो। नाबार्डच्या अंतर्गत 631 कोटीची कामं होत आहेत। हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 8654 किलोमीटरची कामं आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत। सुधारित हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 36,000 कोटी रुपयाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। त्याचं काम लवकरच आपण सुरू करतो। आणि एकूणच जर आपण बघितलं, आशियाई विकास बँकेच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी 1750 कोटी रुपयाची कामं पूर्ण केली आहेत आणि 3939 कोटीची कामं सुरू आहेत। खरं म्हणजे केंद्रीय मार्ग निधीतनं 1600 कोटी रुपयाची कामं पण प्रस्तावित केली आहेत। आता आपण असं ठरवलं आहे की आरडीडीच्या माध्यमातनं, म्हणजे ग्रामविकासच्या माध्यमातनं आपण 14,000 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी करणार आहोत। आणि आपण निर्णय घेतलाय की आता गावाला जाणारा रस्ता ही कॉन्क्रीटचा रस्ता आपण तयार करणार आहोत। कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत तयार करतो, 5 वर्षांनी 7 वर्षांनी ते खराब होतात आणि त्याच्या मेंटेनन्सची आपल्याकडे व्यवस्था नसते। आणि म्हणून व्हाईट टॉपिंगचा उपयोग करून आता आपण जवळपास 7,000 किलोमीटर एडीबीच्या माध्यमातून आणि 7,000 किलोमीटर न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून, त्यासोबत पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत आपण VR टू ODR आणि नॅशनल आपलं स्टेट हायवे टू नाही ODR टू स्टेट हायवे, ते स्टेट हायवे पर्यंत नेणं, असे 3-4 जे हे केले आहेत। याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेसोबत आपली एक बैठक झाली आणि जवळपास राज्यामध्ये 13,900 किलोमीटरचे रस्ते हे आपण त्यांना प्रपोज केले आहेत। त्यांनी तत्वता मान्यता दिली आहे। आता त्याचा PPR हा आपण या ठिकाणी करणार आहोत। म्हणजे एक आम्ही थोडंसं तिघांनी बसून एक निर्णय केला की आपण तुला 10 किलोमीटर, त्याला 20 किलोमीटर, याला 5 किलोमीटर असं करायच्या ऐवजी मतदारसंघ न पाहता स्कीमॅटिकली आपण करतो। बँकांना तसाच प्रस्ताव द्यावा लागतो। त्यामुळे कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 100% MSSIDCच्या अंतर्गत आपण 6,000 किलोमीटरचे मेजर स्टेट हायवे हे हॅम मॉडेलमध्ये या ठिकाणी करतो। त्यामुळे रस्त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण करणार आहोत। 1,000 लोकसंख्येच्या वरची जी 4,000 गावं आहेत, या 4,000 गावांना कॉन्क्रीटच्या रस्त्याने यावर्षी त्याचं काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। पर्जन्य जास्त नका म्हणून शिवनेरीला करायचं सांगा, ते करूच। कंत्राटदारांनी जी काही कामं थांबवली होती, हे खरंच आहे की आपल्याकडे इलेक्शन आलं त्या दरम्यान आपण जवळपास 2-3 महिने कंत्राटदारांचे बिलं देऊ शकलो नव्हतो। ती मोठी थकीत होती। त्यामुळे पुरवणी मागण्यांमधनं आपण आता पैसे देणं सुरू केलेलं आहे। नवीन बजेट आता जेव्हा येईल त्यातने आपण पैसे देणार आहोत। कंत्राटदारांचे पैसे हे त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळे कुठेही कंत्राटदारांची देणी दिली नाही म्हणून कामं होत नाही अशी। अरे बाबा, तिजोरीची चाबी त्यांच्याकडे आहे ना। अर्थमंत्र्यांनी सांगितलं, पुढाकार घेतला तर पैसे निघतील, नाही तर कुठनं निघतील। अर्थमंत्र्यांनी शिवून दिलं, म्हणून हे जॅकेट आहे। जरा शांत। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्वाकांक्षी असा महामार्ग आहे, जो सुरुवात जरी नागपूरहून होत असली तरी त्याची खरी सुरुवात ही वर्धेहून होणार आहे, सेवाग्रामवरनं होणार आहे। कारण समृद्धी महामार्गावरनं तो सुरू होतोय सेवाग्रामवरनं।